नमस्कार मित्रांनो, आपण आता कोलथरे येथील कोळेश्वर मंदिराच्या मेन कमानीच्या इथे उभं आहे आणि ह्या कमानीतनं आपण ह्या रस्त्याने पुढे गेलं आपल्याला हा प्रवाह दिसतो आणि ह्या गर्द वनराईतनं पुढे गेलो की आपल्याला थोड्याच वेळात कोळेश्वराचे दर्शन घडते। कोकणामध्ये आपल्याला बराच वेळेत जसे बघायला मिळते की गावातून एक छोटा प्रवाह वाहतो आणि त्याच्या बाजूला एक मंदिर असते, त्याच स्वरूपात कोलथरेमध्ये हे श्री कोळेश्वराचे मंदिर ह्या प्रवाहाच्या बाजूला आहे। आणि कोलथरे ह्या गावाचे ग्रामस्थ सांगतात की हे गेल्या 500-600 वर्ष जुनं हे मंदिर आहे। फारच छान आहे। इथनं सकाळी संध्याकाळी जर तुम्ही गेलात तर फारच छान वातावरण असतं। ही पायवाट आहे, या पायवाट्याने तुम्हाला तुमची 4 व्हीलर आणता येत नाही, तुम्हाला 4 व्हीलर कमानीच्या इथं लावून ह्या पायवाटेने सरळ पुढे मंदिराकडे पायी जायला लागतं। आणि हिरव्या गर्द वनराईमध्ये लपलेलं हे छान सुंदर कोळेश्वराचं मंदिर, हा त्याचा कळस। जुन्या प्राचीन काळी ही जी छोटी नदी किंवा प्रवाह आहे, ह्या प्रवाहावर आता जो तुम्हाला ब्रिज बांधलेला दिसतोय, पहिले इथं लाकडी साकव होता। साकव म्हणजे पूल, ग्रामीण भाषेमध्ये पुलाला साकव असं म्हणतात। नंतर कालांतराने त्या लाकडी पुलाच्या ऐवजी इथं हा ब्रिज बांधलेला आहे आणि ह्या ब्रिजवरनं तुम्ही पुढे गेले की लगेच तुम्हाला कोळेश्वराचं मंदिर लागेल। कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी असे जुने साकव होते, आता त्या साकवांच्या ठिकाणी ब्रिज बांधून पर्यायी व्यवस्था तयार केलेली आहे। श्रीदेव कोळेश्वर प्रसन्न हे मुख्य प्रवेशद्वार आहे। जुन्या प्राचीन काळी इथे कोळ्यांची बरीच वस्ती होती, तर ह्या कोळ्यांचा देव तो कोळेश्वर। आणि हा आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील सभामंडप। या सभामंडपातून आपण आत प्रवेश करतो ते मंदिर गाभाऱ्यामध्ये। मंदिर गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर श्री कोळेश्वर भगवानांच्या दर्शनाने मन अत्यंत प्रसन्न होते। ओम नमः शिवाय।